अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ सर्व ताई आणि दादांना तुमचं माझ्या या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि तुमचा आजचा दिवस सुखाचा आणि आनंदाचा जावो हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, आजच्या व्हिडिओचा आपला विषय आहे तारक मंत्र म्हणजे काय। तर बघा, प्रत्येकाला तारक मंत्र, प्रत्येक सेवेकरांना, स्वामी सेवेकरांना तारक मंत्र म्हणजे काय हा माहीतच आहे आणि तारक मंत्र इतका प्रभावशाली आणि शक्तिदायक आहे की सांगायचंच कामच नाही त्याचं। तारक मंत्र हा स्वामी महाराजांचा हा असा मंत्र आहे जेणे आपल्या आयुष्यातील बऱ्याचशा ज्या काही अडचणी आहेत त्या काही क्षणातच दूर होतात। तर बघा, तारक मंत्र म्हणजे काय, आपल्या जीवनातील ज्या काही अडचणी आहेत, जे काही संकटे अडचणी आलेल्या आहेत त्या संकटातून आपल्याला हळुवारपणे बाहेर काढणारा किंवा आपल्या संकटांना तारणारा म्हणजेच तारक मंत्र, जे करून आपल्याला कोणत्याही संकटातून हळुवारपणे बाहेर काढणारा मंत्र म्हणजे तारक मंत्र। आपल्या कसल्याही संकटाला तारून नेणारा हा तारक मंत्र आहे। तर बघा, तारक मंत्र कधी म्हणायचा, कुठे म्हणायचा आणि कसा म्हणायचा तो आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर बघा, तारक मंत्र बहुतेक बऱ्याच जणांना असं वाटतं की ज्यांना कोणाला स्वामी सेवेमध्ये नवीन आलेले आहेत, ज्यांना स्वामींची सेवेची बरीचशी माहिती नाही, तर त्यांना असं वाटतं की तारक मंत्र कधी म्हणावा, कसा म्हणावा, म्हणजे असं वेळ काय नियम त्याची। तर आपण तारक मंत्र कुठेही, कसाही आणि कधीही म्हणू शकतो, त्याला काही अटी नियम नाही। तर बघा, तुम्ही तारक मंत्र काम करत सुद्धा म्हणू शकतात किंवा पूजापाठ करत, समजा देवघरासमोर बसून सुद्धा आपण तारक मंत्र म्हणू शकतो। तसंच आपण स्वयंपाक करताना म्हणू शकतो किंवा कुठे प्रवासात असाल तर पण आपण तारक मंत्र म्हणू शकतो। पाठ किंवा मोबाईलमध्ये ऐकू शकतो, यूट्यूबवर असे बरेच व्हिडिओ आहेत, गाण्यामार्फत तारक मंत्र आहे, तर तो आपण ऐकू शकतो। बघा, आपल्या या स्वामी महाराजांच्या तारक मंत्रामध्ये इतकी ताकद आहे की मृत्यूच्या जवळ गेलेल्या, मृत्यूच्या तोंडापाशी गेलेल्या व्यक्तीला सुद्धा हे तारक मंत्राच्या पाण्याने, मृत्यूच्या जवळ गेलेल्या व्यक्तीला सुद्धा तारक मंत्राच्या या पाण्याने तारून आणतो, असा हा तारक मंत्र आहे। तर आपण बघा, आता तारक मंत्र कसा म्हणायचा आणि कुठे म्हणायचा। तर बघा, आपल्या देवघरासमोर सकाळी ज्यावेळेस आपल्याला टाईम भेटेल तसं, असं नाही की सकाळी, आपल्याला दुपारी टाईम भेटला तर आपण दुपारी म्हणू शकतो, सकाळी टाईम भेटला सकाळी किंवा संध्याकाळी, ज्यावेळेस आपल्याला टाईम भेटेल त्यावेळेस हा तारक मंत्र आपल्याला म्हणायचा आहे। तर बघा, देवघरासमोर बसायचं, 2 उदबत्त्या लावायच्या आहेत, एक पाण्याचा पेला आपल्याला घ्यायचा आहे, त्याच्यात पाणी भरून घ्यायचं आहे। 2 उदबत्त्या लावल्या की स्वामी महाराजांना आपल्या मनात जे काही आपली अडचणी आहेत, जे काही आपल्या संकटे आहेत किंवा जो काही आपल्याला संकल्प करायचा आहे तो आपण स्वामी महाराजांना सांगायचा आहे, म्हणायचा आहे आणि आपला उजवा हात त्या पेल्यावर ठेवायचा आहे। बघा, असा हा पेला आणि त्याच्यावर आपला उजवा हात असा ठेवायचा आहे आणि पूर्ण तारक मंत्र म्हणूचपर्यंत तो हात त्या पेल्यावरच ठेवायचा आहे। बघा, तर 11 वेळेस आपल्याला तो तारक मंत्र म्हणायचा आहे। जमलंच तर आपण 1 वेळेस पण तारक मंत्र म्हणू शकतो, पण 11 वेळेस तारक मंत्र म्हणून जे पाणी आपण, तारक मंत्राचं जे पाणी असतं तर ते आपल्या घरातील आजारी व्यक्तींना दिल्यास किंवा लहान मुलांना दिल्यास किंवा आपल्या घरातील सर्व व्यक्तींना जर ते पाणी तारक मंत्राचं पिलं तर खूप म्हणजे गुणकारी ते तारक मंत्राचं पाणी आहे। बघा, आपल्याला सर्दी होते, खोकला होतो, ताप येते, बऱ्याच काही आपल्या शरीराचे विकार होतात, तर आपण त्यासाठी डॉक्टरांकडे जातो। तर डॉक्टरांकडे जाणं पण, तर डॉक्टरांकडे आपण जातो तर डॉक्टरांच्या ट्रीटमेंटबरोबरच आपली स्वामींचे पण उपाय हे आपल्याला केलेच पाहिजे। असं नाही की आपण डॉक्टरांकडे जातो किंवा म्हणजे की असं दुसरे काय उपाय करणं महत्त्वाचं एवढं नाही, की डॉक्टरांची आपल्याला ट्रीटमेंट पण घ्यायची आहे, त्याचबरोबर आपल्याला स्वामीच्या तारक मंत्राच्या
पाणीसुद्धा करून आपल्याला ते आपल्या घरातील जे आजारी व्यक्ती आहे त्यांना पिण्यासाठी द्यायचं आहे. तर बघा, इतकं गुणकारी हे तारक मंत्राचं पाणी आहे की जे आपल्याला कसल्याही अडचणीतून किंवा कसल्याही आजारातून बाहेर काढतं. तर आपल्याला जसं की मी म्हणलं, 2 उदबत्त्या घ्यायच्या, 1 पेला भरून घ्यायचा, त्याच्यात पाणी भरून घ्यायचं आहे आणि तो पेला उदबत्तीच्या असा जवळ ठेवायचा की त्याची विभूती त्या पाण्यात पडलीच पाहिजे, जेणेकरून त्याच्यामध्ये स्वामींची शक्ती, स्वामींची ऊर्जा त्या पेलेमध्ये येते. जी विभूती आपण तारक मंत्र 11 वेळेस तारक मंत्र म्हणलेली जी विभूती आहे, ती विभूतीमध्ये त्या पेल्यामध्ये स्वामींची ऊर्जा आणि स्वामींची शक्ती येते आणि ते पाणी म्हणजे इतकं गुणकारी होतं की आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीनं जर ते पाणी पिलं तर घरात एकदम पॉझिटिव्ह वातावरण राहतं आणि घरात एकदम प्रसन्नता वाटते. बघा, जर तुम्हाला वेळच भेटत नसेल तारक मंत्र म्हणायला, तर तुम्ही चालता बोलता कुठे तुम्ही जॉबला असेल तर तुम्ही जॉबला जाताना सुद्धा तारक मंत्र म्हणून बघायचा. जर तुम्हाला तारक मंत्र पाठ नसेल तर यूट्यूबला लावून द्या, ऐका. हळूहळू तुम्ही 1दा-2दा ऐकलात तर तुम्हाला तारक मंत्र लगेच पाठ होऊन जाईल. तर असं आपण 11 वेळेस तारक मंत्र म्हणा, 1 वेळेस म्हणा किंवा मोबाईलला लावून द्या. घरात जर दररोज सकाळी तारक मंत्र सुरू ठेवला तर बघा, आणि एकदम प्रसन्न वातावरण असं घरातील आपल्या राहतं. आणि जर आपल्या मनात एक प्रकारची भीती असेल, काहीतरी डोक्यात विचार असेल, ताणतणाव आपल्या डोक्याला असेल किंवा कोणत्या तर मानसिक त्रासातून आपण मानसिक त्रासात असाल, तर हा तारक मंत्र जर तुम्ही ऐकला किंवा या तारक मंत्राचं जर पाणी जर आपण तीर्थ पिलं तर बघा, तुमच्या ह्या आयुष्यातील ज्या काही भीतीदायक गोष्टी आहेत, ताणतणाव आहे, त्या काही मिनिटात नाहीशा होतील. तर हा खूप माझासुद्धा हा अनुभव आहे. मलासुद्धा तारक मंत्राच्या तीर्थाचा खूप छान असा अनुभव आलेला आहे. तर या तारक मंत्राच्या तीर्थाचं जर तुम्ही तीर्थ जर पिलं तर तुमच्या जीवनातील बऱ्याच काही अडचणी सॉल्व होतील आणि तुमच्या मनातील जी भीती आहे, जी एखादी तुमच्या मनात गोष्ट आहे की ती तुम्हाला सारखं सतावत आहे, भीती वाटत आहे, तर ती भीतीसुद्धा काही क्षणात निघून जाईल. इतकी ताकद, इतकी शक्ती या तारक मंत्राच्या तीर्थामध्ये आहे. तर स्वामी महाराजांनी असे आपल्याला बरेच उपाय दिलेले आहेत, जे की आपल्याला कोणत्या अडचणीतून कोणते उपाय आहेत की जे करून आपल्याला ह्या अडचणीतून काढतील, त्या अडचणीतून काढतील. असे स्वामी महाराजांनी आपल्यासाठी बरेच छान असे बरेच गुणकारी उपाय आपल्याला स्वामी महाराजांनी दिलेले आहेत. तर ते उपाय आपण नक्कीच ट्राय करून बघितले पाहिजेत. तर अशी स्वामी महाराजांची अगाध लीला आहे. असा स्वामी महाराजांचा मंत्र आहे बघा, निशंक हो, निर्भय हो मनारी, प्रचंड स्वामी बळपाटी शिरी, अतर्ग्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य हे शक्य करतील स्वामी. हा स्वामी महाराजांचा तारक मंत्र आहे. हा स्वामी महाराजांचा तारक मंत्र एक वेळेसभर दिवसभरातून 1 वेळेस जरी म्हणला तर इतकं मन प्रसन्न वाटतं की आपला अख्खा दिवस छान असा जातो तो या तारक मंत्राने. आपल्या दिवसाची सुरुवातच तुम्ही तारक मंत्राने करून बघा आणि तुम्हाला नक्कीच अनुभव येईल तारक मंत्राची ताकद. नक्कीच तुम्हाला कळेल की तारक मंत्राची ताकद नेमकी काय आहे. तर हा तारक मंत्र आपण देवघरासमोर बसून उदबत्ती लावून तारक मंत्राचा जर आपल्याला तीर्थ बनवायचा असेल तर देवघरासमोर बसूनसुद्धा आपण हा तारक मंत्र म्हणू शकतो. किंवा तुम्ही जॉबला असाल तर तुम्ही तिथेसुद्धा मनात आपण तारक मंत्र म्हणू शकतो. किंवा तुम्ही समजा कोणत्या स्टुडंट असतील तर त्यांना पण तारक मंत्र असा मोबाईलमध्ये सुद्धा श्रवण करता येतो. किंवा तुम्ही स्वयंपाक करत असताना, काही घरातील कामं करत असताना सुद्धा तारक मंत्र म्हणू शकतो. तर तारक मंत्र किती वेळेस म्हणायचा आणि 1 वेळेस म्हणायचा की 11 वेळेस म्हणायचा. तर बघा, तारक मंत्र खरं तर 11 वेळेस जर आपल्याला तारक मंत्राच्या तीर्थाचं जर तीर्थ जर करायचं असेल तर तुम्ही 11 वेळेस जर तारक मंत्र म्हणला तर खूप छान आणि खूप प्रभावशाली आणि खूप गुणकारी हा तारक मंत्राचं तीर्थ होतं. आणि जर तुम्हाला
जमतच नसेल, टाईम जर नसेल, तर तुम्ही एक वेळेस पण म्हणला तर चालतो. बघा जसं तुम्हाला जमेल तुमच्या कामानुसार तुम्ही 1 वेळेस म्हणा, 2 वेळेस म्हणा, 3 वेळेस म्हणा किंवा 11 वेळेस म्हणा. जसं तुम्हाला वेळ भेटेल तसं तुम्ही तारक मंत्र म्हणलं तरी बी चालतो. तर असा आहे आपला स्वामी महाराजांचा शक्तिशाली हा तारक मंत्र, जो स्वामी भक्तांना प्रत्येक संकटातून अनगतपणे बाहेर तारून काढतो. हा असा स्वामी महाराजांचा तारक मंत्र. तर चला, आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. श्री स्वामी समर्थ.